नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. NICF द्वारा आजपासून एका नव्या क्रॅश कोर्सची सुरुवात होते आहे. हा क्रॅश कोर्स आहे जॉग्राफी ऑनलाईन क्रॅश कोर्स, जो 2 महत्त्वाच्या पुस्तकांवर आधारित आहे. इयत्ता 11वीचं हे पुस्तक आहे प्राकृतिक भूगोलाचं आणि इयत्ता 9वीचं पुस्तक आहे जे सुद्धा प्राकृतिक भूगोलाशी संदर्भात आहे. प्राकृतिक भूगोलासाठी तुम्ही सुरुवातीला इयत्ता 11वीचं जुनं पुस्तक वाचत होतात आणि या आधी सुद्धा 8वीचं एक जुनं पुस्तक प्राकृतिक भूगोलाशी संदर्भात होतं. ही दोन्ही पुस्तके ज्यामधील अनेक टॉपिक याच्यामध्ये आहेत, परंतु असे अनेक टॉपिक आहेत जे यामध्ये नाही आहेत, अशा घटकांचा समावेश सुद्धा या क्रॅश कोर्समध्ये करण्यात आलेला आहे. हा क्रॅश कोर्स न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपवर तुम्हाला पाहायला मिळेल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर सुद्धा न्यू इंडिया करिअर फोरम सर्च करा आणि ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून हा क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. सुरुवातीला आपण प्राकृतिक भूगोलाचं महत्त्व समजून घेऊया. स्पर्धा परीक्षेत भूगोल या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 20 ते 25 प्रश्नांपैकी 50% प्रश्न हे प्राकृतिक भूगोलावर असतात. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा या घटकाला बरंच महत्त्व आहे. संयुक्त पूर्व मुख्य परीक्षामध्ये सुद्धा या घटकावरील प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात. अनेकदा प्राकृतिक भूगोलातील संकल्पना न समजल्यामुळे आणि बारकाईने अभ्यास न केल्यामुळे अनेक प्रश्न आपले चुकतात आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात हे आणि आपल्याला मार्क्स मिळवून देणारे प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला हे प्रश्न चुकवायचे नाहीये. ज्याप्रमाणे आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो, संकल्पना समजून घेतो, तशाच प्रकारे आपल्याला प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. चांगल्या अभ्यासाअंती या घटकामध्ये जास्तीत जास्त मार्क्स नक्कीच घेता येऊ शकतात. या घटकाच्या तयारीसाठी खूप सारी पुस्तकं वाचण्याची गरज नाहीये. मात्र जर आपण मोजकीच पुस्तकं वारंवार आणि बारकाईने वाचत असू तर आपल्याला नक्कीच या घटकावरील प्रश्न सोडवता येतील आणि हक्काचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला नक्की मिळवता येतील. त्याचाच प्रयत्न आपण या क्रॅश कोर्समध्ये करणार आहोत. हा कोर्स तुम्ही का जॉईन करावा याची कारणं मी तुम्हाला खाली दिलेली आहेत की दोन्ही पुस्तकांना एकत्रित करत आणि इंटरनेटचा सुद्धा आवश्यक तिथे वापर करून हा क्रॅश कोर्स घेण्यात येत आहे. प्रत्येक घटकातील उपघटक असतील किंवा प्रश्न असतील, ही प्रश्न महत्त्वाचे असतात, लक्षात घ्या. बरेचसे पुस्तकामध्ये तुम्हाला आता हल्ली स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये अशा अनेक कृतीत्मक प्रश्न असतील, म्हणजे विचार करा, शोधा किंवा करून बघा, अशा अनेक गोष्टी असतील आणि हे स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. राईट, अनेक कारणं तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतील, तर हे कारणं सुद्धा महत्त्वाची आहेत. कारण राज्यसभेच्या पूर्व परीक्षेचं जर आपण मागील प्रश्नांचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर विधानं दिलेले आहेत आणि कारणं दिलेली आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. राईट, मग कारण हे विधानाचं योग्य स्पष्टीकरण देते किंवा नाही देत, कारण चुकीचं आहे मात्र विधान बरोबर आहे किंवा विधान बरोबर आहे मात्र कारण चुकीचं आहे, असे अनेक टॉपिक्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्याचं दिसून येईल. संपूर्ण विषय शिकताना चित्र, आकृत्या, फ्लोचार्ट्स याचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे हा विषय समजण्यास नक्कीच सोपा जाणार आहे. घटक संपताच त्या घटकावरील सराव प्रश्न सुद्धा यामध्ये घेण्यात येतील. टू द पॉइंट व्ह्यू मुळे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये चांगला अभ्यास नक्कीच करता येईल. येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी हक्काचे मार्क्स पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर नक्कीच हा क्रॅश कोर्स जॉईन करा. आजचं जे लेक्चर असणार आहे हे या जॉग्राफी ऑनलाईन क्रॅश कोर्सचं डेमो लेक्चर असणार आहे, जे आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध असणार आहे आणि ॲपवर सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या क्रॅश कोर्सची पुढील लेक्चर जर तुम्हाला पाहायचे असतील तर न्यू इंडिया करिअर फोरमचा ॲप डाउनलोड करून क्रॅश कोर्सला जॉईन व्हावं लागणार आहे. मित्रांनो, पृथ्वी तलावावर काही भूरूपांची निर्मिती आपल्याला झालेली दिसेल. ही भूरूपे कशी निर्माण होतात आणि ती का निर्माण होतात याचा जर आपण विचार कराल तर पृथ्वी तलावावरची जी भूरूपे आहेत ती काही अंतर्गत हालचालीमुळे आणि बाह्य प्रक्रियामुळे निर्माण झालेली आहेत. मी काय बोलतोय त्याकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं आहे की भूरूपे जी निर्माण झालेली आहेत ते की अंतर्गत हालचाली आणि बाह्य प्रक्रियामुळे निर्माण झालेली आहेत. अंतर्गत हालचालींचं जर आपण आणखी वर्गीकरण केलं तर काही पर्वत निर्माणकारी हालचाली असंही वर्गीकरण त्यांचं करता येईल आणि खंड निर्माणकारी हालचाली. या पर्वत निर्माणकारी ज्या हालचाली आहेत त्यांचं जर आपण आणखी वर्गीकरण केलं तर आपल्याला शीघ्र हालचाली आणि मंद हालचाली असंही आपल्याला वर्गीकरण दिसून येईल. प्राकृतिक भूगोलाचं आणखी एक लेक्चर मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे. त्यामध्ये ज्या मंद हालचाली आहेत आणि शीघ्र हालचाली आहेत या संदर्भात ते लेक्चर आहे. शीघ्र हालचालीमुळे तुम्हा सर्वांना माहिती आहे की भूकंप असतील किंवा ज्वालामुखी असेल याची निर्मिती होते आणि मंद हालचालीमुळे खसदरी असेल, राईट, किंवा गटपर्वत असतील यांची निर्मिती होते. हेही सुद्धा आपण एका मागील लेक्चर्समध्ये पाहिले आणि हे लेक्चर सुद्धा डेमो लेक्चर म्हणून तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. आज जो घटक आपण अभ्यास करणार आहोत हा बाह्य प्रक्रियेचा असणार आहे, लक्षात घ्या. या बाह्य प्रक्रिया ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये अपक्षरण आहे, राईट. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे संचयन आहे, राईट, संचयन आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट विदारण आहे, विदारण क्रिया, ज्यामुळे बाह्य प्रक्रिया. विदारण ही सुद्धा एक बाह्य प्रक्रिया आहे ज्यामुळे अनेक भूरूपे निर्माण होतात. राज्यसभेच्या पूर्व परीक्षेमध्ये याआधी या घटकावर प्रश्न विचारलेला आहे.
बघा, इयत्ता 11वीचं पुस्तक असेल किंवा 9वीचं पुस्तक असेल, हे दोन्ही पुस्तकाची रचना करत असताना ज्या रचनाकारांनी जो काही दृष्टिकोन समोर ठेवला तो काय दृष्टिकोन होता की इयत्ता 11वीचे विद्यार्थी असतील किंवा 9वीचे विद्यार्थी असतील, हा त्यांचा दृष्टिकोन होता, त्यांचं वय, त्यांचा अभ्यास करण्याची क्षमता. परंतु आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत, आपल्याला संकल्पना समजून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला हा सगळा घटक एक्झाम ओरिएंटेड वाचायचा आहे. त्यामुळे आपण ह्या दोन्ही पुस्तकांची रचना जी आहे ती थोडीशी आपल्या पद्धतीने करणार आहोत, त्याला सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न यामध्ये असणार आहे. सुरुवातीला आपण विदारण म्हणजे काय ते समजून घेऊया. भूपृष्ठावरील खडक तुटतात, त्यातील कण सुटे होतात, यामुळे खडक कमकुवत बनतात. त्यात विलगीकरण आणि विघटन या प्रक्रिया घडतात, यालाच विदारण असे म्हणतात. राईट. विदारण म्हणजे हे वेगळं काहीही नसून खडक तुटणे, खडकातील कण सुटे होणे किंवा खडक कमकुवत होणे याच गोष्टी आपल्याला दिसून येतील. चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की हा खडक कशा प्रकारे तुटल्याचा आपल्याला दिसून येईल, किंवा खालचं जे चित्र आहे त्यामध्ये तुम्ही बघा की खडकाचा संपूर्ण आकार जो आहे तो बदललेला आहे. विदारण हे पाणी, तापमान यांच्या क्रियेतून घडून येतं. विदारणामध्ये पदार्थांचे स्थानांतरण किंवा वहन अतिशय कमी किंवा होत नाही, ही गोष्ट महत्वाची आहे, प्रामुख्याने लक्षात घ्या. विदारणामध्ये पदार्थांचे वहन किंवा स्थानांतरण होत नाही, किंवा जर झालंच तर ते अतिशय अल्प प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवावंच लागणार आहे, विदारण प्रक्रिया ही एका जागेवरच घडते. विदारणामुळे खडक झिजतात, पृष्ठभाग विलग होतो व मूळ खडकाचा आकार बदलतो. लक्षात घ्या, आकार बदलतो. विदारणाचे जे प्रकार पडतात ते आपण यामध्ये पाहूया. खडक कायिक किंवा रासायनिक पद्धतीने विदारित होतो, त्यामुळे विदारणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एक म्हणजे कायिक विदारण, दुसरं म्हणजे रासायनिक विदारण. राईट. विदारणावर परिणाम करणारे घटक जर आपण यामध्ये पाहिले तर पाणी आहे, उष्णता आहे, दाब आहे. राईट. हे तिन्ही घटक आहेत, हे दोन्ही प्रकारच्या विदारण प्रक्रियेमध्ये कार्यरत असतात. भिन्न खडक किंवा वेगवेगळ्या हवामानामध्ये त्याचे परिणाम कमी अधिक दिसून येतात. आपण हे तिन्ही जे घटक आहेत यावर कशा प्रकारे परिणाम पाडतात याचा सविस्तर अभ्यास पुढे जाऊन करणार आहोत. कायिक विदारण म्हणजे काय ते सुरुवातीला आपण समजून घेऊया. उष्णतेच्या प्रभावामुळे जेव्हा खडकाचे प्राकृतिक विखंडन होते तेव्हा त्यास कायिक विदारण म्हटलं जातं. उष्णता हा घटक तुम्ही तोंडपाठच ठेवा. उष्णता आणि कायिक विदारण याचा संबंध एकदम बऱ्यापैकी जवळचा आहे. ठीक आहे. उष्णतेच्या प्रभावामुळे जेव्हा खडकाचे प्राकृतिक विखंडन होते तेव्हा त्यास आपण कायिक विदारण म्हणतो. रासायनिक विदारण म्हणजे काय तर पाणी आणि आर्द्रतेमुळे जेव्हा खडकातील काही खनिजांवरील रासायनिक प्रक्रिया होऊन खडकाचे विखंडन होते त्याला रासायनिक विदारण असे म्हणतात. ठीक आहे. पाणी आणि आर्द्रतेमुळे जेव्हा खडकातील काही खनिजांवर रासायनिक प्रक्रिया होते आणि खडकाचे विघटन होते तेव्हा त्याला आपण रासायनिक विदारण असे म्हणतो. आता पाण्यामुळे कायिक विदारणाच्या दोन प्रक्रिया घडतात, एक म्हणजे गोठण वितळण, दुसरी म्हणजे स्फटिकीकरण. हे कसं होतं हे चित्रामध्ये दिलेलं आहे, तरी सुद्धा आधी आपण कंटेंट बघूया, त्यानंतर चित्राकडे जाऊया. खडकातील लहान भेगा व छिद्रांमध्ये पाणी शिरते. इथे तुम्ही बघू शकता हे पाणी शिरलेलं आहे. जेथे दैनिक तापमान कक्षा उच्च असते अशा प्रदेशामध्ये भेगांमधील शिरलेलं पाणी रात्रीच्या वेळी गोठते, कारण रात्री जे तापमान आहे ते थोडं थंड असते किंवा तापमान कमी असते. दिवसाच्या कालावधीमध्ये त्याचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते, म्हणजे ही क्रिया सतत चालू राहते. लक्षात घ्या, जेव्हा पाणी गोठते त्यावेळी त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते आणि त्यामुळे खडकाच्या भिंतीवर याचा दाब पडून भेग रुंदावते. ही क्रिया सतत चालू राहिल्याने अखेरीस खडक तुटतो. या प्रक्रियेला गोठण वितळण प्रक्रिया असे म्हटले जाते. गोठण वितळण प्रक्रिया चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की हे पाणी याच्यामध्ये खडकात साठलेलं आहे. आता खडकाला काही ना काही छोट्या छोट्या भेगा असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. रात्री जेव्हा तापमान कमी होते तेव्हा हे जे काही पाणी आहे ते गोठते आणि त्याचं बर्फात रूपांतर होतं आणि पुन्हा ते पाण्यात रूपांतर होतं. ही क्रिया सतत चालू राहिल्यामुळे खडकामध्ये गोठण वितरण प्रक्रिया घडून येते आणि खडक तुटतो किंवा खडकाला भेगा पडतात. आता स्फटिकीकरण कसं घडतं ते आपण यामध्ये पाहूया. खडकामधील क्षार रासायनिक संयुगे असली तरी त्यामुळे देखील कायिक विदारण घडून येते. कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी क्षार खडकामध्ये असतात. त्यांना उष्णता मिळाल्यास ते प्रसरण पावतात. प्रसरण म्हणजे पावणे म्हणजे काय तर एकापासून विलग होणे, एकापासून लांब जाणे. लक्षात घ्या. राईट. हे छोटे छोटे कण आहेत याच्यामध्ये आणि हे एकमेकांपासून लांब जात आहेत, म्हणजे काय प्रसरण पावत आहेत. राईट. आणि त्याच्या परिणामाने मूळ खडकात असलेल्या क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिकीकरण झालेले क्षार कण मूळ खडकापासून वेगळे होतात, बाजूला पडतात, त्यामुळे खडक दुभंगतो. अशा प्रकारची विदारण प्रक्रिया ही जेथे कोरडा आणि दमट ऋतू आहे किंवा हे कोरडा आणि दमट ऋतू एकामागोमाग येतात अशा प्रदेशामध्ये आणि सागरी किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये प्रकर्षाने आपल्याला घडून आल्याचं आपल्याला दिसून येईल. तुम्ही चित्रामध्ये स्फटिकीकरण झालेला खडक तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे त्याचं संपूर्ण असं मीठ असल्यासारखं आपल्याला चित्र याच्यामध्ये दिसून येईल. पाण्यामुळे रासायनिक विदारणाच्या ज्या 4 प्रक्रिया घडतात त्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपण पाहूया.
एक आहे जलीय अपघटन, दुसरी आहे द्रवीकरण, तिसरं आहे भस्मीकरण आणि चौथं आहे कार्बनन. ह्या चारही प्रक्रिया ज्या आहेत त्या रासायनिक वितरणाच्या प्रक्रिया आहेत. हे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवावं लागेल. टू द पॉईंट आपल्याला विचारलं जाऊ शकतं की पाण्यामुळे ज्या कायिक वितरणाच्या ज्या दोन प्रक्रिया घडतात त्या कोणत्या आहेत. एक आहे गोठण वितरण, दुसरी आहे स्फटिकीकरण. त्यानंतर रासायनिक वितरणाच्या ज्या प्रक्रिया घडतात त्या आपल्याला जलीय अपघटन, द्रवीकरण, भस्मीकरण आणि कार्बनन त्या कशामुळे होतात ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राईट. हे पाण्यामुळे होणाऱ्या ज्या रासायनिक वितरणाच्या चार प्रक्रिया त्या आपण आता इथे पाहत आहोत. लक्षात घ्या. ओके. पाण्यामुळेच होणाऱ्या कायिक वितरणाच्या दोन प्रक्रिया यामध्ये आपण पाहिले. एक आहे गोठण वितरण, दुसरी आहे स्फटिकीकरण. राईट. पाण्यातील रेणूंचा खडकातील खनिजांशी संयोग घडून येतो त्यामुळे जलीय अपघटन ही प्रक्रिया घडते. पाण्यातील रेणूंचा खडकातील खनिजांशी, लक्षात घ्या हे खडक आहे, हा पाणी आहे, या खडकातील खनिजांचा पाण्यातील रेणूंशी संपर्क घडून येतो किंवा संयोग घडून येतो आणि त्यामुळे जलीय अपघटन ही प्रक्रिया घडते. अग्निजन्य खडकांमधील सिलिकेट खनिजामुळे ही प्रक्रिया सहज घडते. सुरुवातीला आपण फक्त एकदम बेसिक पद्धतीने पाहणार आहोत की जलीय अपघटन कसं घडते, ते आपण सविस्तररित्या सुद्धा पुढे पाहणार आहोत. द्रावीकरण कसं घडतं तर खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळतात, पाण्याबरोबर दूरवर वाहून नेली जातात, त्यामुळे द्रवीकरण घडते. भस्मीकरण कसं घडतं तर खडकातील लोह आणि ॲल्युमिनियम यासारख्या खनिजांचा हवेतील आणि पाण्यातील ऑक्सिजनशी संयोग घडून येतो आणि खनिजांचे भस्मीकरण होते. कार्बनन कसं घडतं तर आर्द्र हवामानामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईडचा खडकांवर परिणाम होऊन कार्बनन घडते. उष्णतेमुळे होणारे रासायनिक वितरणाच्या दोन प्रक्रिया आपण आता यामध्ये पाहणार आहोत. एक आहे कणीय विदारण, दुसरा आहे खंड विखंडन विदारण. कणीय विदारण म्हणजे काय ते आपण पाहूया. शुष्क हवामानाच्या प्रदेशामध्ये तापमान कक्षा जास्त असल्यामुळे औष्णिक फरकामुळे खडकातील काही खनिजे दिवसा सातत्याने प्रसरण पावतात आणि रात्री आकुंचन पावतात. त्यामुळे खडकातील काही खनिजांचे कण सुटे होतात आणि कणीय विदारण आपल्याला घडून येतं. चित्रामध्ये पाहू शकता. पुन्हा एकदा बारकाईने वाचा की शुष्क हवामानाच्या प्रदेशामध्ये तापमान कक्षा जास्त असते. खंड विखंडन विदारणमध्ये काय होतं की कणीय विदारणाची प्रक्रिया जर जास्त तीव्रतेने झाली तर खडकांमध्ये स्फोट होऊन खडक फुटतात आणि खडकाचे मोठे तुकडे होतात. त्याला आपण खंड विखंडन असे म्हणतो. चित्रामध्ये तो तुम्ही पाहू शकता. यापूर्वी आपण पाणी आणि उष्णता यामुळे कशा प्रकारे रासायनिक विदारणाच्या प्रक्रिया घडतात ते आपण पाहिले. आता आपण यामध्ये दाबामुळे कशा प्रकारे विदारण घडून येतं ते आपण पाहूया. एक प्रकार आहे स्थानभ्रष्ट विदारणाचा आणि दुसरा प्रकार आहे अपपर्णन विदारणाचा. या ज्या दोन्ही प्रक्रिया आहेत त्या कायिक विदारणाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. विदारण किंवा अन्य प्रक्रियामुळे जेव्हा खडकांचा वरचा थर निघून जातो व आतील स्तर उघडा पडतो तेव्हा त्यातील स्तरावरील दाब कमी झाल्याने तोच आतील स्तर बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. यामध्ये तुम्ही खडकामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे हा पापुद्रा पडलेला यामध्ये तुम्हाला दिसून येईल. स्थानभ्रष्ट विदारणाची प्रक्रिया सतत चालू राहिल्यास खडकाचा बाह्य स्तर हा मूळ खडकापासून सतत सुटा होतो. त्याला आपण अपपर्णन विदारण असे म्हणतो. हे एक अपपर्णन विदारणाचा भाग आहे किंवा त्याचं उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो की खडकावरील ज्या काही लेअर्स आहेत त्या एक एक करून बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे आपण खडकामध्ये जे काही विदारण घडून येतं ते कशा प्रकारे, एकतर पाणी त्याचा परिणाम कसा होतो किंवा त्याच्यानंतर आपण उष्णतेचा परिणाम कसा होतो, त्याच्यानंतर आपण दाब याचा परिणाम कसा होतो ते आपण याच्यामध्ये पाहिले. पाणी, उष्णता, दाबामुळे रासायनिक आणि कायिक वितरणाच्या प्रक्रिया आपण यामध्ये पाहिल्या आहेत. आता आपण काही पाठ्यपुस्तकातील प्रश्नांकडे जाऊया. प्रश्न काय आहे, कोणत्या प्रदेशामध्ये गोठणे व वितळणे याद्वारे होणारे विदारण परिणामकारक होणार नाही. कुठे कुठे होणार नाही ते तुम्हाला वहीमध्ये सुद्धा तुमच्या नोट डाऊन करून घ्यायचं आहे. पहिला जो भाग आहे की ज्या प्रदेशामध्ये दैनिक तापमान कक्षा, ठीक आहे, दैनिक तापमान कक्षा कमी असते, ठीक आहे, या प्रदेशामध्ये हे जे विदारण आहे ते परिणामकारक होणार नाही. ठीक आहे, गोठणे वितळणे या बाबतीत आपण बोलत आहोत. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की निम्न अक्षवृत्तातील कमी उंचीचा प्रदेश. ठीक आहे, मी काही गोष्टी इथे नोट डाऊन करतो, त्या तुम्ही सुद्धा नोट डाऊन करून घ्या. कमी उंचीचा प्रदेश कुठला, निम्न अक्षवृत्तातला. ठीक आहे, निम्न अक्षवृत्त. त्यानंतर सागर किनारी जो क्षेत्र आहे, ठीक आहे, सागर किनारी जो भाग आहे या सागर किनारी क्षेत्र. त्यानंतर ध्रुवीय प्रदेशामध्ये गोठणे वितळणे याद्वारे सुद्धा जे विदारण आहे ते परिणामकारक होणार नाही. जिथे तापमान कक्षा कमी आहे अशा भागामध्ये हे नीट होणार नाही. दुसरा प्रश्न आपण यामध्ये पाहूया. हवामान घटक, खडकांचे प्रकार व संरचना या व्यतिरिक्त इतर कोणत्या घटकांचा विदारण यावर परिणाम होतो. कुठल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो तर पहिली गोष्ट आहे वनस्पती. ठीक आहे, जे पुढे आपण पाहणार आहोत. वनस्पतीचा परिणाम होतो. बघा, एखादा खडक आहे आणि या खडकामधूनच एक वनस्पती उगवल्याचं आपल्याला दिसून येईल. बरोबर आहे, याचा परिणाम सुद्धा यामुळे काय होतो, खडक तुटतो. बरोबर आहे. किंवा एखादा वॉल कंपाऊंड आहे, वॉल कंपाऊंड मधून सुद्धा आपल्याला एखादा झाड उगवल्याचं दिसून येईल किंवा एखाद्या घराच्या भिंतीमधून सुद्धा झाड उगवल्याचं दिसून येईल. या गोष्टी जे आपण पाहतो हे सुद्धा एक विदारणाचेच प्रकार आहे.
त्यानंतर काही प्राण्यांमुळे सुद्धा विदारण घडून येतं, ते पुढे आपण पाहणार आहोत जैविक विदारणामध्ये. प्राणी म्हणजे कसं, मुंग्या असतील, राईट. मग हे मुंग्या सुद्धा काही खडकांना हळूहळू बारीक बारीक त्याची जी कणं आहे ती सुटे करत असतात. त्यानंतर आम्लवर्षात जो आहे, आम्लवर्षाचा सुद्धा परिणाम जो आहे तो आपल्या खडकांच्या विदारणावर होतो. त्यानंतर प्रदूषणाचा म्हणजे मानवी जे काही भाग आहेत या मानवाच्या काही गोष्टींमुळे सुद्धा विदारणावर परिणाम होतो. तर हा प्रदूषण हा सुद्धा घटक याच्यामध्ये येतो. या पुढची जी प्रश्न दिलेली आहेत, हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा पश्चिम घाट या भागामध्ये भूस्खलन वारंवार होण्याचे कारण काय असावे, किंवा महाराष्ट्रातील मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदान या भागामध्ये भूस्खलन का घडत नाही, विस्तृत हालचालीमध्ये तसेच वहन प्रक्रियेमध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होते, या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र का मानल्या जातात, विदारण प्रक्रियेमध्ये प्राणी आणि वनस्पती यांची भूमिका काय असते, ते कोणते विदारण असेल, हे सगळी प्रश्न आपण पुढचा भाग अभ्यासल्यानंतर पुन्हा या भागाकडे येणार आहोत. पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सहज आपल्याला विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. सर्वाधिक पर्जन्य आणि उच्च तापमान यावेळेस कायिक विदारणाचा दर काय असेल, बरोबर आहे. मग अशा वेळेस आपल्याला ही गोष्ट जी आहे ती आपल्याला सोडवावी लागणार आहे. सर्वाधिक पर्जन्य आणि उच्च तापमान यावेळेस कायिक विदारणाचा जो दर आहे तो कमी असेल, ही गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा. त्यानंतर मध्यम पर्जन्य उच्च तापमान यावेळेस काय असेल, तो मध्यम असेल, बरोबर आहे. त्यानंतर कमी पर्जन्य आणि उच्च तापमान यावेळेस तो काय असेल, तर तीव्र असेल. ही गोष्ट एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला हे पुस्तकामध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके. मध्यम तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य यावेळेस तो काय असेल, कमी असेल. आता फक्त आपल्याला एक्झाम ओरिएंटेडसाठी एवढं तर लक्षात ठेवा, बाकी वेळेत आपल्याला सहज गोष्टी सोडवता येतील. मध्यम तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य याच्या वेळेस तो कमी असतो, इथे सुद्धा तो कमी असतो आणि इथे मध्यम असतो, ठीक आहे. त्यानंतर निम्न तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य याच्या वेळेस तो खूप कमी असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे, खूप कमी. त्यानंतर इथे खूप कमी असतो, इथे सुद्धा, ठीक आहे. या भागाकडे तुम्ही लक्षात द्या, इथे सुद्धा खूप कमी असतो. त्यानंतर इथे सुद्धा तो खूप कमी असतो, कमी तापमान आणि कमी निम्न तापमानमध्ये. ओके. रासायनिक विदारणाचा दर जर आपण पाहिलं तर सर्वाधिक पर्जन्य आणि उच्च तापमान, तर याच्या वेळेस कशा प्रकारचा तो रासायनिक विदारणाचा दर आपल्याला दिसून येईल, तर रासायनिक विदारणाचा दर हा उच्च तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य यावेळेस तो तीव्र दिसेल, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर मध्यम पर्जन्याच्या वेळेस तो मध्यम दिसेल. त्यानंतर कमी पर्जन्याच्या वेळेस तो कमी दिसेल, ठीक आहे. त्यानंतर आणखी मध्यम तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य यावेळेस तो मध्यम दिसेल. त्यानंतर मध्यम पर्जन्य मध्यम तापमान यावेळेस तो कमी दिसेल. त्यानंतर कमी पर्जन्य मध्यम तापमान यावेळेस तो खूप कमी दिसेल, ठीक आहे, खूप कमी दिसेल. त्यानंतर कमी निम्न तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य यावेळेस तो कसा दिसेल, तर तो कमी दिसेल. मध्यम पर्जन्य आणि कमी तापमान यावेळेस तो कसा दिसेल, तर तो खूप कमी दिसेल, ठीक आहे, खूप कमी दिसेल. त्यानंतर कमी पर्जन्य आणि कमी तापमान, तर याच्या वेळेस तो काय करणार आहे, तर विदारणच होणार नाहीये, लक्षात घ्या. ओके. कसं होणार विदारण, तुम्ही विचार करू शकता की कमी तापमान आहे आणि कमी पर्जन्य आहे, तर त्यावेळेस रासायनिक विदारण घडूनच येणार नाही. ओके. तर हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर मी तुम्हाला सगळा जो भाग आहे एकदम व्यवस्थितरित्या सांगणार आहे आणि या पुढच्या सर्व लेक्चर्समध्ये सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तकातील जे प्रश्न आहेत ते एकदम व्यवस्थितरित्या एक्झाम ओरिएंटेड सोडवून दिले जाणार आहेत. जरा डोके चालवा. जर प्रदेशाचे सरासरी वार्षिक तापमान 5 अंश सेल्सिअस आणि वार्षिक पर्जन्यमान 1000 मिलीमीटर असेल, तर तेथे असणारी विदारणाची तीव्रता, दर आणि प्रकार यावर तुम्ही खालील मुद्द्यांवर वर्गात चर्चा करा. आपल्याला ते वर्गात चर्चा करायची नाही आहे, आपल्याला सोडवून घ्यायचं आहे की तेथे कोणते विदारण प्रामुख्याने घडून येईल आणि असा प्रदेश जगाच्या कोणत्या भागामध्ये असेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या की सरासरी वार्षिक तापमान 5 अंश सेल्सिअस आहे, म्हणजे हा प्रदेश कसा असेल, शीत असेल, बरोबर की नाही. जिथे तापमान जे आहे ते 5 अंश सेल्सिअस आहे, म्हणजे हा प्रदेश जो आहे तो शीत असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा प्रदेश उपध्रुवीय क्षेत्रात सुद्धा असू शकतो, म्हणजे उपध्रुवीय क्षेत्रात असल्याने तसेच पर्जन्याचे प्रमाणही कमी असल्याने तेथे प्रामुख्याने कायिक विदारणाची प्रक्रिया घडेल, बरोबर की नाही. कायिक विदारण आपल्याला तिथे दिसून येईल. उष्णतेचे प्रमाण कमी असल्याने रासायनिक विदारण जवळजवळ शक्यच होणार नाही, कारण उष्णताच तिथे नाही. आपण मगाशी बघितलं होतं की जिथे उष्णता म्हणजे उच्च तापमान आहे आणि सर्वाधिक पर्जन्य आहे, त्या ठिकाणी रासायनिक विदारण कशा प्रकारे असते, तीव्र असते, हे आपण पाहिले, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे इथे रासायनिक विदारण घडून येणार नाही. मात्र तापमान कमी आहे म्हणजे 5 अंश सेल्सिअस आहे आणि पर्जन्यमान 1000 मिलीमीटर आहे, म्हणजे इथे काय घडून येऊ शकेल, कायिक विदारणाची कुठली प्रक्रिया घडून येऊ शकेल, हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्ही आमचं हे जे युट्यूबवरचं लेक्चर जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच खाली सांगायचं आहे की तुम्हाला कायिक विदारणाची कुठली प्रक्रिया याच्यामध्ये घडून येईल. ओके. एक महत्वाची माहिती या माध्यमातून दिलेली असते पाठ्यपुस्तकामध्ये, माहित आहे का तुम्हाला, विदारणाच्या प्रमाणाचा वेग वाढविण्यात हवा प्रदूषण सहाय्यभूत ठरते. वातावरणामध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम यांच्या ज्वलनातून रासायनिक घटक जसे नायट्रोजन ऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड इत्यादी बाहेर पडतात.
जेव्हा त्या रासायनिक घटकांचे उष्णता व आर्द्रतेमुळे एकत्रीकरण होते तेव्हा त्याचे आम्लामध्ये रूपांतर होते व ते पृथ्वीवर आम्लपर्जन्य स्वरूपात परत येतात. त्याच्या परिणामाने मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रदेशामध्ये हानी झाल्याचं आपल्याला दिसून येईल. काही प्रदेशांमधील चुनखडक संगमरवरापासून बनवलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जगातील महान स्मारके, शिल्पे याबाबत चिंता निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. ग्रीसमधील पार्थेनॉन, भारतामधील ताजमहल आणि इजिप्तमधील स्फिक्स याचे नुकसान होत आहे. तर तुम्हाला इथे आम्लवर्षामुळे कशा प्रकारे खडकावर परिणाम होतो हे आपल्याला समजलेलं असेल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कायिक विदारण म्हणजे काय ते आपण पाहिलं, त्यानंतर रासायनिक विदारण ते आपण पाहिलं, कायिक विदारणाच्या प्रक्रिया कशा असतात, रासायनिक विदारणाच्या प्रक्रिया कशा असतात ते आपण पाहिलं. आता आपण एक जैविक विदारणाचा जो भाग आहे तो आपण इथे थोडक्यात समजून घेणार आहोत. जैविक विदारण, आता तुम्हाला माहिती आहे की विदारण या प्रक्रियेमध्ये प्राणी आणि वनस्पती यांची भूमिका आहे, नक्की आहे, बरोबर की नाही. म्हणजे जुने किल्ले किंवा जुन्या इमारती जर तुम्ही पाहिलात तर किंवा भिंती पाहिलात तर त्या भेगांमधून झाडं किंवा झाडांची मुळं आपल्याला दिसून येतील. तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता, राईट. किंवा हे बघा, या खडकामधून एक झाड आपल्याला उगवल्याचं दिसून येईल. मग हे का होतं? कारण मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की किंवा कीटक असतील किंवा काही मुंग्या असतील तर याच्यामुळे सुद्धा हे जे विदारणाची जी प्रक्रिया आहे ती घडून येते. कारण त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे अनेक खडक जे आहे ते विदारित होतात, मात्र त्याला अनेक वर्ष लागतात. ओके. किंवा जर तुम्हाला माहित असेल की एखादा दगड आहे त्या दगडावर शेवाळ उगवल्याचं आपल्याला दिसून येईल किंवा दगड फुल आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा जैविक विदारण घडून येते, राईट. मग हे विदारण जे आहे, जे जैविक विदारण घडून येतं ते रासायनिक असतं की कायिक असतं? ऑब्वियस गोष्ट, हे रासायनिक विदारण असणार आहे का? तर नक्कीच नसणार आहे. हे कायिक विदारणाचंच उदाहरण असणार आहे. मात्र किंवा काही जीवाणूंमुळे आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे अल्पशा प्रमाणात विदारण, जे रासायनिक विदारण आहे तेही घडून येतं, मात्र ते एकदम अल्प प्रमाणात असते. प्रामुख्याने जे काही जैविक विदारण घडून येतं ते कायिक विदारणाचंच उदाहरण असतं असं आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, तुम्ही केदारनाथ पिक्चर पाहिलेला असेल. केदारनाथमध्ये जशा प्रकारे भूस्खलन या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे किंवा त्या भूस्खलनामुळे कसं जनजीवन कोसळलं, आज आपण इथे भूस्खलन हा भाग कशा प्रकारे होतो, विस्तृत झीज कशी होते हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की एखादा भाग जमिनीचा कशा प्रकारे तो खाली खचला जातो आहे. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता किंवा हा भाग बघा खाली खेचला गेलेला आहे, राईट. किंवा इथून एक दगड जो आहे तो, हा जो दगड आहे तो खाली पाण्यात पडताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा या चित्रामध्ये बघा एक जो जमिनीचा भाग जो आहे तो संपूर्ण इथे गळल्याचा आपल्याला दिसून आणि इथे पाण्यामध्ये तो मिळतोय. हे कशा प्रकारे घडून येतं, का घडतं, या गोष्टी आपण इथे पुढे पाहूया. विस्तृत झीज. विदारण प्रक्रियेतून खडकांचे सुट्टे झालेले कण तुकडे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या खाली सरकू लागतात, उताराच्या पायथ्याशी स्थिरावतात. या क्रियेस विस्तृत झीज असे म्हणतात. झीज ही कोणत्याही खनन कारकाशिवाय होते, केवळ उतार व गुरुत्वीय बलामुळे सुद्धा घडू शकते. ही काही वेळेस संथ गतीने तर काही वेळेस अचानक घडते. अचानक घडलेली विस्तृत झीज ही आपत्तीच्या स्वरूपामध्ये असते. तुम्हाला माळींची दुर्घटना माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये जी घडली, राईट, आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात. तर ही घटना सुद्धा महत्वाची आहे. विचार करू शकता, याच्यामध्ये जर भौगोलिक कारण जर आपण पाहिलं तर हे सुद्धा एक विस्तृत झीजेचं उदाहरण आपल्याला पाहता येईल. भूउठाव व उताराचे स्वरूप, गुरुत्वीय बल, पाणी व खडकांची संरचना यांचा परिणाम याच्यामध्ये होतो. आणि उतार जेवढा तीव्र असेल तेवढी विस्तृत झीज होण्याची जी शक्यता आहे ती जास्त असते आणि मंद उतारावर विस्तृत झीज ही धीम्या गतीने होईल. गुरुत्वीय बलामुळे विदारित पदार्थ जे आहेत ते खाली खेचले जातात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुत्वीय बल हे जे पृथ्वीवर सर्वत्र सारखे असते. विस्तृत झीज होण्यात पाण्याचा प्रत्यक्ष सहभाग नसतो, मात्र पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी, बर्फ वितळणे या क्रियामुळे माती व खडकामध्ये पाणी मुरून या पदार्थांचा उतारावरील भार खूप जड झाल्यास विस्तृत झीजेची शक्यता वाढते. त्यामुळे विस्तृत झीज कशामुळे होते हे आपण पाहिलं. या चित्रामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की विस्तृत झीज कशा प्रकारे होताना आपल्याला दिसून येईल. पुढे काही आपण वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी काही आपण संकल्पनात्मक प्रश्न जे आपण मागे पाहिलेले होते त्याकडे आपण आधी सुरुवातीला जाऊया आणि आतापर्यंतच्या या लेक्चरमध्ये आपण काय काय नेमकं पाहिलं याला एकदा रिवाइज करून घेऊया. त्याच्यानंतर मग हे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण सोडवणार आहोत. पाठामागील जे प्रश्न आहेत ते सुद्धा मी इथे तुम्हाला सोडवून देणार आहे. हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा पश्चिम घाट या भागामध्ये भूस्खलन वारंवार होण्याची कारणे काय असावे? काय कारण असावं याचा जर आपण विचार केला तर हिमालय पर्वत असेल किंवा पश्चिम घाट असेल, हे कसे भाग आहेत? तीव्र उताराचे भाग आहेत, बरोबर की नाही. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या दोन्ही भागामध्ये पर्जन्य जर आपण पाहिलं तर पर्जन्याचं प्रमाण सुद्धा किती आहे? बऱ्यापैकी आहे, बरोबर की नाही. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी याला कारणीभूत आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदान या भागामध्ये भूस्खलन का घडत नाही? हे दोन्ही घटक तुम्ही बघा की इथे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदानी प्रदेश, मराठवाडा सुद्धा बऱ्यापैकी मैदानी प्रदेश आहे, बरोबर की नाही. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे तीव्र उतार नसतात आणि पर्जन्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर इथे कमी असते. त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कर्नाटकातील जे मैदानी प्रदेश आहेत त्यामध्ये भूस्खलन घडत नाही.
विस्तृत हालचालींमध्ये तसेच वहन प्रक्रियेत एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होते. या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र का मानल्या जातात? एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की विस्तृत हालचालींमध्ये जी काही प्रक्रिया घडते ती जनरली गुरुत्वाकर्षण बलावर अवलंबून असते. राईट, गुरुत्वाकर्षण बलामुळे जी विस्तृत झीज आहे ती होत असते. दुसरी गोष्ट आहे की वहन प्रक्रिया जी आहे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही पदार्थांचे स्थानांतरण होत असते, जसे नदी आहे किंवा हिमनदी आहे किंवा वारा आहे, तर या गोष्टीमुळे काय होते की हे अपक्षकारकावर अवलंबून आहे. गुरुत्वाकर्षणाचा याच्यामध्ये संबंध नाहीये. त्याच्यामुळे काय की विस्तृत झीज किंवा विस्तृत हालचाल आणि वहन प्रक्रिया या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, वहन प्रक्रियेचा अभ्यास आपण पुढेही करणार आहोत. विदारण प्रक्रियेमध्ये प्राणी आणि वनस्पती यांची भूमिका काय आणि कोणते विदारण असेल मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. हे कायिक विदारण घडून येईल आणि त्यानंतर वनस्पती आणि प्राण्यांची भूमिका आहेच. एका दगडामधून एक झाड उगवल्याचं आपल्याला माहिती आहे किंवा मुंग्या असतील किंवा काही कीटक असतील याच्यामुळे सुद्धा विदारणाची प्रक्रिया घडून येते. हे सगळे प्रश्न जे आहेत जरा विचार करा. या भागातले संपूर्ण प्रश्न आपण पाठ्यपुस्तकामधले पाहिले. आता आपण एक बाब करूया की जो काही भाग संपूर्णरित्या आतापर्यंत या लेक्चरमध्ये पाहिला आहे तो भाग आणखी एकदा रिवाइज करून घेऊया आणि काय काय गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहिल्यात त्या गोष्टी तुम्हाला एकदा बारकाईने कळतील. सुरुवातीला आपण विदारण म्हणजे काय, ते कशा प्रकारे घडतं हे आपण पाहिलं. विदारणामध्ये काय महत्त्वाचं आहे, विघटन कसं घडतं, हे कुठल्या स्थानी घडतं, ते एकाच जागी घडतं का की पदार्थाचं स्थानांतर केलं जातं, या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिल्या. राईट, त्यानंतर दुसरा भाग विदारणाचे प्रकार आपण पाहिले. विदारणाचे कायिक आणि रासायनिक असे दोन प्रकार पडतात. पाण्यामुळे कायिक विदारणाच्या ज्या दोन प्रक्रिया घडतात, एक गोठण आणि वितळण, त्यानंतर दुसरी स्फटिकीकरण. त्यानंतर पाण्यामुळे रासायनिक विदारणाच्या ज्या 4 प्रक्रिया घडतात, एक जलीय अपघटन, द्रावीकरण, भस्मीकरण आणि कार्बनन, हे काय नक्की आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर उष्णतेमुळे होणारे रासायनिक विदारणाच्या 2 प्रक्रिया, कणीय आणि खंड विखंडन विदारण, ते आपण पाहिलं. त्यानंतर दाबामुळे होणारे विदारणाची ज्या काही प्रक्रिया आहेत त्यामध्ये स्थानभ्रष्ट विदारण आहे, अपपर्णन विदारण आहे, ते आपण समजून घेतलं. त्यानंतर जरा विचार करा या भागामधले सगळे जे प्रश्न आहेत ते आपण समजून घेतले. त्यानंतर जे काही कायिक विदारणाचा दर तो कधी कशा प्रकारचा असतो, रासायनिक विदारणाचा दर कधी काय असतो, म्हणजे सर्वाधिक पर्जन्य असेल आणि उच्च तापमान असेल तर यावेळेस कायिक विदारण कसं असेल किंवा रासायनिक विदारण कसं असेल ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण विस्तृत झीज कशा प्रकारे होते ते सुद्धा समजून घेतलं. विस्तृत झीजेची कारणं आपण समजून घेतली. आता आपण काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवून घेऊया जेणेकरून हा घटक तुमचा बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. पहिला प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणते कायिक विदारण आहे? खंड विखंडन, द्रवीकरण, भस्मीकरण आणि जलीय अपघटन. याआधी आपण हा सगळा भाग पाहिलेला आहे. आता मला सांगा, जलीय अपघटन हे कशाचं उदाहरण आहे? तर जलीय अपघटन हे पाण्यामुळे होणारे रासायनिक विदारणाच्या ज्या 4 प्रक्रिया आहेत त्यापैकी पहिली प्रक्रिया आहे जलीय. काय भस्मीकरण? भस्मीकरण ही सुद्धा एक रासायनिक विदारणाचीच प्रक्रिया आहे जी पाण्यामुळे होते. त्यानंतर आहे द्रावीकरण. द्रावीकरण ही सुद्धा एक रासायनिक अभिकरणाचीच प्रक्रिया आहे जी पाण्यामुळे होते. तुम्हाला माहिती आहे की खनिजे पाण्यामध्ये विरघळतात आणि पाण्याबरोबर दूरवर वाहून नेली जातात, त्याला आपण द्रावीकरण असे म्हणतो, बरोबर की नाही. जलीय अपघटन कशाला म्हणतो? तर पाण्यातील रेणूंचा खडकातील खनिजांशी संयोग घडून येतो, हे आपण पाहिलं जलीय अपघटनामध्ये, बरोबर की नाही. खंड विखंडन ही जी प्रक्रिया आहे ती कायिक विदारणाची प्रक्रिया आहे आणि ही जी आहे ती उष्णतेमुळे होणारी प्रक्रिया आहे, बरोबर की नाही. खंड विखंडन आणि कणीय विदारण हे आपण उष्णतेमुळे होणारे कायिक विदारणाचे 2 प्रकार आहेत ते आपण पाहिलेत. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस कोणते विदारण आढळते? सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस कोणते विदारण आढळते? कायिक, भूपृष्ठीय, रासायनिक आणि जैविक. तर याचं उत्तर आहे रासायनिक विदारण आढळते. वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने कोणते विदारण आढळते? कोणते आढळते? रासायनिक, जैविक, कायिक की जलीय? तर कायिक विदारण आढळते. लोखंडाच्या भस्मीकरणामुळे खडकास कोणता रंग प्राप्त होतो? पिवळा, तांबडा आणि हिरवा. आता यापैकी जर आपण पाहिलं तर तांबडा रंग प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण जो घटक पाहिला विदारण हा घटक, एकूण एक टॉपिक, यातले जे सब टॉपिक आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिल्यात आणि यापुढे सुद्धा सगळे जे काही घटक आपण या दोन्ही पुस्तकामधले पाहणार आहोत हे सगळे ईच अँड एव्हरी टॉपिक, ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स यामधला आपण पाहणार आहोत. त्यामुळे जॉग्राफी ऑनलाईन क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि संयुक्त पूर्व मुख्य परीक्षांसाठी. नक्की तुम्ही हा कोर्स जॉईन करायला पाहिजे. तुम्हाला जसं मी यापूर्वी सुद्धा सांगितलंय की न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि या लेक्चर्सला किंवा या कोर्सला तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्ही स्वतः हे पुस्तक एकदा वाचा आणि जर तुम्हाला नक्कीच लेक्चर्स पाहिल्यानंतर फरक जाणवत असेल तर नक्की तुम्ही हा कोर्स जॉईन करायला पाहिजे. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.